साहेब, एक विषय आहे की महात्मा फुलेंच्या संपूर्ण जीवनावर आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे, पण आता तो वादात सापडलेला आहे, त्यामुळे वादात प्रदर्शन पुढे वादात ढकललंय. सापडायचं कारण नाही. महात्मा फुले आणि त्यांचं कार्य, त्यांचं जीवनचरित्र ह्याबाबत कोणताही वाद असता कामा नये. या देशामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया जर कोणी रचला असेल तर तो ज्योतिबा फुले महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे. आणि त्यांच्या संदर्भात जे चरित्र आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्रावरून सिनेमा बनला. महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले यांचं जे अधिकृत चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या चरित्रातले सगळे प्रसंग त्या सिनेमात आहेत. माझं चित्रपटासंदर्भातल्या प्रमुख लोकांशी माझी आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली आहे. तसेच्या तसे प्रसंग त्या मग तुम्ही जे सरकारनं जे प्रसिद्ध केलेलं आहे पुस्तक, मग ज्योतिबांचा असेल किंवा सावित्रीबाईंचा असेल, त्या पुस्तकावर परत बंदी घालणार आहात का? करणार आहात का? पुस्तक सरकारचं आहे, सरकारी या पुस्तकात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार असे दिग्दर्शक आहेत. अनंत महादेवन यांनी उत्तम प्रकारे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट त्यांनी निर्माण केलेले आहेत. सामाजिक बांधिलकी मानणारा हा दिग्दर्शक आहे, एवढं ते सांगतो. म्हणतात की मी स्वतः ब्राह्मण आहे. कोणतेही कट्स मी जसाच्या तसा सिनेमा रिलीज करणार, हे कोणतेही cuts महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी. हा चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणं हे सेन्सॉर बिन्सॉर काय नाही. हे सेन्सॉर म्हणजे त्यांचेच गळ्यात बांधलेले सगळे लोक आहेत. ते पट्टे काय असतं सेन्सॉर बिन्सॉर? हो, तुम्हीच नेमलेले लोक आहेत ना. ते काय मोठे तटस्थ आहेत, सगळे भाजपचेच चमचे आहेत सेन्सॉर बोर्डावर. ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. फुले चित्रपट जसा आहे तसा बनवलेला लोकांसमोर आणणं, तो हिंदीतला आहे, देशभरात जगभरात तो जाणं, फुल्यांचं कार्य ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी. बरं का? ते सेन्सॉरवर टाकतील, ते त्याच्यावर टाकतील. आम्ही ढोंग सोंग खूप पाहिले आहेत त्यांची. सर, भाजपचे खासदार उदयनराजे असं म्हणतायत की प्रतापसिंह राजे नाही, मला बघा की प्रतापसिंह असं आहे की मला त्यांच्या इतिहासाविषयी माझ्याकडे फार माहिती नाहीये. तुम्ही छत्रपती उदयनराजे यांच्याशी बोला. धन्यवाद. आपल्या